तर आम्ही हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात केली, पण आमच्या इकडे कशा माकडवानी त्या आताच दमल्यात, त्यांना आताच मोकार थकवा आला. आता अजून तर पूर्ण गड चढायचा, मग काय वाटतं काही. आता व्हिडिओ कंटिन्यू पाच जा, तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ दाखवतो. पहिल्या शिडी पाशी आलो, इकडं दमलं पण आहे, चढ राहिलं शिड्या चौक, पण गर्दी खूप आहे, तुम्हाला दाखवतो गर्दी. ही बघा गर्दी, खात्रीवर खूप गर्दी आहे. पण यायचं असेल तर फिरायला. तर मित्रांनो, आपण जेव्हा अर्धा गड चढतो तेव्हा खाली बघितलं तर कसलं व्ह्यू दिसतं बघा. आपण ते तिथे गाडी लावून आणि वर चढायला सुरुवात केली. तर माझ्यासोबत आहे आमची चौघांची टीम, ही पहा आमची टीम. तर आम्ही चौघात चालायला लागलो परत पुढे, कारण पुढे अजून प्रवास खूप आहे. तर चाललो गर्दीतून, कारण आज संडे असल्यामुळे जास्तच गर्दी आहे. आम्ही चाललो होतो गर्दीतून पुढं फास्टमध्ये, काय चालले हळूहळू. आम्ही काही आमचे जवान रक्त म्हणून आम्ही चाललो पार करत पुढं गर्दी. काही उतरत होते, कारण ते लवकर गेले असतील म्हणून ते उतरत होते. आम्हाला वाजले होते दुपारी 12, आम्हाला उशीर झाला. पण मग ठीक आहे, बरोबर टायमामध्ये गेलो होतो. तर चाललो होतो मस्त वातावरण पाहत. तर मित्रांनो, तुम्हाला या अशा वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर हरिश्चंद्रगडावर या. वातावरण खूप छान आहे. वरती अजून खूप छान बघण्यासारखं आहे. वरती धुकं पण आहे, पण मग ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर दिसेल. आता धबधबे कमी झालेले, कारण पाऊस कमी झाला म्हणून. तरी पण वातावरण तुम्हाला खूप छान दिसेल. मित्रांनो, तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेत जा पावसाळ्यामध्ये. पण मग तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंग करताना स्लीपर वगैरे ज्या सटकतात चपला त्या घालू नका, कारण चिखल वगैरे खूप असते आणि दगड वगैरे लागण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही चांगले शूज घ्या आणि ते घालून ट्रेकिंग करा, जेणेकरून तुम्ही सेफ असेल आणि व्यवस्थित ट्रेकिंग करू शकता. आमच्या टीमला पावसात भिजून खूप आनंद झालाय पा. तर ते पावसात भिजता खूप असे आनंदात चालले पुढे. आम्ही भिजतोय पावसात, चाललो हळूहळू. आम्ही नेचरचा आनंद घेतोय, तर वेगळंच काय तर बघतोय. आलेलं इकडं पाहू शकता तुम्ही. तिकडे खाली कडे कोण आहे, तिकडेच पाऊस आहे ना, आणि इकडे पाऊस आहे आणि धुकं पण जास्त आहे. तर इकडे काही हरवण्याची शक्यता आहे. तर सगळ्यांनी ज्याचा त्याचा माणूस सांभाळून ठेवा. आता कडे जावं लागते आपल्याला. जमलं का मित्रा? इकडे बुट्टा आहे, कोणाला बुट्टा पाहिजे असेल तर इथे या. मित्रांनो, तुम्ही जर गड केले चढत असताना वरती गेल्यानंतर तुम्हाला जे विकणारे दिसतात, जे पॉपकॉर्न विकतात, जे काही कुरकुरे विकतात, बुट्टा विकतात, तर त्यांच्याकडून आवश्यक काही ना काही घेत जा, कारण थोडे 5-10 रुपये एक्स्ट्रा गेले तर चालतील. पण मग त्यांच्या पोट पाण्यासाठी चांगलं आहे, कारण आपण वर्षातून किंवा आपण खूप दिवसानंतर एकदाच फिरायला जात असतो. आपले 5-10 रुपये कधी नवस गेले तरी चालतं. पण ते इतक्या मेहनतीनं आपल्यासाठी वरती काही ना काही खाण्यासाठी, आपल्या तोंडाला चव येण्यासाठी एवढं वजं घेऊन येतात. आपल्याला साधं आपलं शरीर घेऊन सुद्धा वरती चढवत नाही, आपण इतक्या दमून जातो.
मित्रांनो इकडे वाऱ्याचं पण प्रमाण जास्त आहे, वार खूप सुटलेलं आहे. तर येतात ना प्रत्येक जास्तीच्या एम ठेवूया, त्याची कॅपॅसिटी बघा. तर नाही तर नका येऊ. ज्यांना हातांची रूप घ्यायची असेल तर त्याने हे बघा. सारखं आपण आमच्या सोबतच्या माणसांना जोश आलेला आहे. तर ते आता फास्ट मध्ये गट करत नाही, पावसाने धावत धावत गट करून राहिले बघा. पावसाचा आनंद घेत आहेत. पाऊस खूप छान आहे इकडं. असं वाटतं की स्वर्गात आलो आपण. चला खूपच खूप वॉटरफॉल इकडे. नाही खडकावरच सटकता कुठे. बघू शकता रांगोळी वगैरे करायचं याच्यात जायचं. मित्रांनो खूप धोका आहे पुढं. हे बघा धोकाचं धोका आहे इकडं. चालू आहे बघा मित्रांनो, तर झरणा आहे थोडासा. चढताना थोडासा काहीतरी चकना मिळावा म्हणून आम्ही काहीतरी घेतो. आता कितीला आहे भाव? मित्रा पुत्र पण आलाय पण तू नाही आला बघ.
कधी काय बोलाल मित्रांनो आता आम्ही आलोय वरती तर आमच्या नाकात दम आलाय फार. इकडे माकडे भरपूर आहेत. अरे ते माणसं आहेत रे. हे काय गर्दी पहा इकडे. धुक्यात हरवलेली जनता. नाही तुम्हाला काय धुक बघून घ्या मित्रांनो. आम्ही आता दमलोय. वरच्या टप्प्यावर बसलोय आणि आता बसलोय समोसे खात. खायचे असेल त्या कडकून माशा. गर्दी मित्रांनो इकडं. तर मी चालू आता पळत पळत. इथे मंदिर आहे पण आता धुक्यामध्ये ते हरवले. इकडं पाहिजे तुम्हाला.
तर आपापले पादत्राणे काढून ठेवायचं तरच मंदिरामध्ये एंट्री करा. सगळं दुसरं दाखवतो. इकडेचं मटेरियल ठेवलं जातं. इकडे जे काय कार्यक्रम होतात ते ठेवलं जाते. चला खाली जाऊ. चप्पल मित्रांनो मंदिराचे कला बघून द्या. त्यावेळेस हे बघा सिमेंट नाही काय नाही हे बघा. तरी आज वरती पण बघा दगड कसे आहेत. चला की सांगितलंय आता मुलं सांगू. मित्रांनो आलो आता कोकणकडे. कोकणकडे दाखवतो पूर्ण स्वर्गात आलो. रिव्हर्स वॉटरफॉल चला. रिव्हर्स वॉटरफॉल